मिट्टूला कोणी पकडले तर नसेल ना? नाही, असा विचार नको करू सप्पू. हा, मला तिथे प्रकाश दिसतोय. हो, मला पण दिसतेय. अरे, इथे 3 रस्ते आहेत. मिट्टू कुठे गेला असेल? आता काय करायचे का तू? इथे त्याचा वास सुद्धा येत नाहीये. आपण त्याचे पायांचे ठसे शोधले पाहिजे अप्पू. मला तर काहीच दिसत नाहीये काथू. जर आपण प्रकाशाच्या दिशेने गेलो तर? हा, मलाही असंच वाटतंय. अरे काथू, हे काय आहे? मला भीती वाटतेय. मला पण पुढे जाणं गरजेचं आहे अप्पू. अरे बाप रे! अप्पू, जमिनीवर झोपून जा. हा, वाचलो काथू. त्यांनी आपल्याला काहीच नाही केलं. हा, बरोबर बोललास. चल आता जाऊया आपण. अरे, हे काय? पुन्हा तीच कार? अरे अप्पू, चल आपण पुन्हा गुफेत जाऊया. असं आहे तर तुम्ही दोघे या गुहेत लपून बसला होतात. अप्पू, लवकर पुन्हा गुफेकडे जायला हवं. अरे वा, काजवे. अरे, तुम्हाला माहित आहे का की मिट्टू कोणत्या दिशेला गेला आहे? तो छोटा ससा, मला वाटतं तो जंगलातील भोजनालयामध्ये गेला असेल. हा, त्यासाठी तुम्ही खालच्या मार्गाने जाऊ शकता. आम्ही थोडा रस्ता दाखवू शकतो. तिकडे खूप अंधार आहे ना. तुमचे खूप खूप आभार. आम्ही पहिला हरवलो होतो. आता आम्ही निघतो. हा, जिथून प्रकाश येतोय तिथेच भोजनालय आहे. मला भूक लागली अप्पू. मला पण खूप भूक लागलीये. तुम्ही दोघे इथे पोहोचलात? तुला पहिल्यापासून रस्ता माहित होतं? हो, मग काय. हा इथे येण्याचाच रस्ता आहे. मी तुम्हाला इथे आणण्यासाठी बिळातून बाहेर सुद्धा आलो होतो, पण चेंबन तिथेच उभा होता. चेंबनला आम्ही पळून लावलं. तो त्याचा जीव मुठीत घेऊन पळून गेला. ते कसं काय? तुम्ही तर कमालच आहात. या ना, मी माझ्या आईबाबांशी तुमची भेट घालून देतो. बाबा, आई, हे माझे मित्र आहेत ज्यांच्याबद्दल मी सांगितलं होतं. काथू, अप्पू. माहितीये, यांनी चेंबनला पळवून लावलं. अरे वा, खूपच छान. वा, शाबास. तुम्हाला भूक लागली असेल. मिट्टू यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घाल. तुमचे आई वडील तुम्हाला शोधत असतील. तुम्ही घरी कधी जाणार आहात? जायचं तर आहे, पण आम्हाला घरी जायचा रस्ता नाही माहित. इथे कोणी आहे का जो आम्हाला रास्ता दाखवेल? हो, ठीक आहे, मी बघतो. हा तर कच्चा फणस आहे. तर यांनी कच्चा फणस कापून माझ्यावर टाकला. आता मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. आपल्याला वेळ वाया घालवता कामा नाही. हा, चेंडूकडे अजिबात वेळ नाहीये, माहितीये ना. चल चल, चिंटूचा हप्ता काढ रे. पैसे दे. अरे एवढा वेळ का लावतोस रे? दे ना. काय हे चिंटू आणि चुंटूचे नातेवाईक आहेत का? माहित नाही काथू. अरे,
आकाराने मोठे आहेत तर काय झालं, ते उंदीरच तर आहेत. आपण त्यांना का घाबरायचं? पण ते दिसायला किती भयानक आहेत, मला भीती वाटते. माहित नाही का, पण मला त्यांची भीती वाटत नाहीये अप्पू. का तुझ्या समोर त्यांची नाही चालणार? हा काथू, तू वेडी झालीयस का? हे द्या लवकर, द्या लवकर. संकटाच्या वेळी कधी हार मानायची नाही, शत्रूला कधीही घाबरायचे नाही. त्यानंतरच मोठी होऊन तू एक शूर मांजर होशील. कोण आहेस रे तू? तुझी एवढी हिंमत? तुला तर चिंटू स्वतः बघून घेईल. हा, चल आमच्या सोबत. हा आहे डॉन चिंटू. आता काही खरं नाही. पळा इथून. काथू, काथू, इथून पुढे तूच आमची लीडर आहेस. काथू तर पहिल्यापासून आमची लीडर होती. आई ग, काथू